त्याबद्दल सहभागी होऊन धन्यवाद सभा आणि त्याचबरोबर महालक्ष्मीच्या संपूर्ण दर्शनाला सुद्धा लोकांनी उपस्थित होते. आपण पाहता महायुती आणि त्याचे सर्व सहकारी पक्ष मोठ्या ताकदीनं सर्वच पदाधिकारी लोकप्रतिनिधी सन्माननीय अमितजी शाह यांच्या दौऱ्यासाठी तयारीला लागलेले आहेत. विविध माध्यमातून सगळ्या कार्यकर्त्यांच्या बरोबर संपर्क साधून ही सभा अत्यंत यशस्वी करण्याचा आमचा प्रयत्न सुरू आहे. आणि खऱ्या अर्थानं जो कोणी काही देत असतो त्याचं स्वागत करण्याची आपली परंपरा आहे, कोल्हापूरची परंपरा आहे. गेली अनेक वर्ष 3.5 शक्तिपीठापैकी एक असलेल्या आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास व्हावा यासाठी नुसत्या वल्गना झाल्या. पण आपण पाहता एनडीएचं राज्य या देशावर आल्यानंतर, महायुतीचं राज्य या राज्यावर आल्यानंतर आज 1500 कोटी रुपये तब्बल खर्च करून आई अंबाबाई तीर्थक्षेत्राचा विकास आणि त्याचा शुभारंभ सन्माननीय अमितजी शाह यांच्या हस्ते उद्या होतोय. याचा आम्हाला सर्वांना अत्यंत आनंद होतोय आणि ही सभा अत्यंत चांगल्या रीतीनं आम्ही यशस्वी करून दाखवू असा आमचा मानस आहे. तीर्थक्षेत्र अंबाबाई अनेक वर्षापासून आपलं स्वप्न होतं की हा आराखडा कधी होणार, त्याला निधी कधी मिळणार आणि जी भाविकांची होणारी गैरसोय आणि एक तीर्थस्थानाला असणारं देशातलं महत्त्व ओळखून आपल्या महायुती सरकारनं, विशेषतः राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार वहिनी यांच्या नेतृत्वाखाली आपण या सगळ्या तीर्थक्षेत्रांचं चांगल्या रीतीने विकास करण्याचं ठरवलं. आणि अमितभाई शाह या शहराचे ते जावई आहेत आणि त्या अंबाबाई तीर्थक्षेत्राचा शुभारंभ आणि त्या अंबाबाईचं दर्शन घेण्याच्या निमित्ताने ते आपल्या नगरीत येत आहेत. आणि परवाच आम्ही सांगितल्याप्रमाणे जावयाचं स्वागत आपण सगळ्यांनी कसं करायचं आणि त्यांनी एक केलेलं सहकार्य आणि या तीर्थक्षेत्राला एक मिळालेलं चांगल्या पद्धतीनं त्यांचं मदत आणि त्यामुळं त्यांचं धन्यवाद करणं हे आपलं सर्वांचं काम आहे. वाटतं अतिशय प्रचंड न भूतो न भविष्याची अशी सभा होईल, त्यांचं स्वागत होईल. आणि यामध्ये आता या ठिकाणी उपस्थित असलेले पालकमंत्री आंबेडकर साहेब, मुन्ना माडिक, आपले खासदार आमदार राजेश क्षीरसागर साहेब, आमदार अमल माडिक साहेब, खासदार धैर्यशीलजी माने आणि जनस्वराज्य पक्षाचे अध्यक्ष समित कदम आणि सर्व तिन्ही पक्षाचे प्रमुख पदाधिकारी उपस्थित आहेत. आणि मला वाटतं या सगळ्यांच्या उपस्थितीवरनं सभा कशी होईल याचा अंदाज तुम्हाला आलेला असेल. आम्हाला याला थोडा वेळ झाल्याबद्दल दिलगिरी व्यक्त करतो, कारण मुंबईवरनं आम्ही निघालो आणि शेवटी विमानाला थोडा वेळ झाला तरीसुद्धा आपल्याला सर्वांना जो त्रास झाला त्यावेळी आम्ही दिलगिरी व्यक्त करतो. आणि या समारंभाचं अमितभाई शहांच्या या सगळ्या दौऱ्याचं चांगलं चित्रण आपण योग्य पद्धतीने करायला अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि आपली रजा घेतो. 3.5 शक्तिपीठापैकी एक असणारं कोल्हापूरचं आई अंबाबाई महालक्ष्मीचं देवस्थान हे अनेक वर्ष विकासापासून प्रलंबित होतं. काही वर्षापूर्वी सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजी यांनी घोषणा केलेली होती की आमचं सरकार आल्यानंतर आम्ही इतर देशभरातली ज्या पद्धतीची तीर्थस्थळांचा विकास केला, उज्जैनचं महाकाल असेल, वाराणसी असेल, केदारनाथ आहे, बद्रीनाथ आहे, त्याप्रमाणे कोल्हापूरचाही विकास करू अशी घोषणा झाली होती. आणि त्यालाच अनुसरून राज्य सरकारनं सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसजी, उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांनी तब्बल 1445 करोड रुपये इतका भरघोस निधी कोल्हापूरच्या महालक्ष्मीच्या देवस्थान विकासासाठी आता घोषित केलेला आहे. त्यापैकी 145 करोड रुपये आले, त्याच्या कामाची सुरुवाती झालेली आहे. आणि याच कामाचा शुभारंभ करण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री आदरणीय अमित शाह साहेब हे 19 आणि 20 तारखेला दौऱ्यावर येत आहेत. ते महालक्ष्मी मंदिरामध्ये शिलान्यास करतील आणि नंतर या ग्राउंडवरती धन्यवाद करण्यासाठी, म्हणजे सन्मान्य प्रधानमंत्री मोदीजींचे धन्यवाद,
गृहमंत्री अमित शहाजींचे धन्यवाद, मुख्यमंत्री फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, सुनेत्राताई, या सगळ्यांचे धन्यवाद मानण्यासाठी या कृतज्ञ मेळाव्याचं आयोजन केलेलं आहे. अनेक वर्ष कोल्हापूरमध्ये मोठ्या प्रमाणात भाविक यायला लागलेले आहेत. दररोज 1,00,000, 1,50,000, 2,00,000 लोक येत आहेत. शहराच्या मध्यवस्तीमध्ये मंदिर असल्यामुळं गैरसोय होते. पार्किंगची व्यवस्था नाही आहे, अन्नछत्र नाही आहे, शौचालय नाही आहे किंवा दर्शनासाठी मंडप नाही आहे. तर मला वाटतं या 1445 करोडमध्ये या सगळ्या परिसराचा चांगल्या पद्धतीने विकास होईल आणि ज्या ज्या गोष्टीपासून वंचित होतो त्या सगळ्या गोष्टी पूर्ण होतील. मोठ्या प्रमाणात राज्यभरातून लोक या मंदिराला भेट देण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी येतात. त्या सगळ्यांची व्यवस्था व्हावी यासाठी राज्य सरकार, केंद्र सरकारनं हे कार्य केलेलं आहे आणि त्यांचे आभार मानण्यासाठी हा मेळावा आहे. सहभागी होतील. धन्यवाद. सभा संपूर्ण दर्शनाला आता आज आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री आंबेडकर साहेबांनी